स्वागत करत आहोत. जसजशी या ठिकाणी रात्र होईल तर तसे मात्र मान्यवरांची पाहुण्यांची आणि खरं तर आपापल्या पाठीराखांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. त्या सर्वांचं आम्ही बोलणं शेठ पाटील, राजू शेठ पाटील आणि सर्व श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या माध्यमातून वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. मॅचला होती सुरुवात. जोडले गेलेले सर्व आमचे टेक्निकल मेंबर आमचे स्कोरर जतीन गोंदली उसाडणे त्यांच्या लेखणीतून साकारली गेलेली स्पर्धा अगदी योग्य रीतीने गुणलेखन आपण पाहिलेलं आहे त्यांचं. कारण पनवेल प्रीमियर लीगमध्ये यावर्षी फक्त एका धावेने आपण पाहिलं मालिकावीराचं पारितोषिक दिलं गेलं होतं. त्याचबरोबर उपस्थित पाहुणे आपण पाहतोय त्यांची सुजित पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्वागतासाठी आमचे स्पर्धेचे शिल्पकार बोलणशेठ पाटीलसुद्धा गेलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सुजित पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यावं आपण व्यासपीठावरती स्थानापाहून होऊन या मॅचचा आपण आनंद घ्यावा. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे व्यासपीठ म्हणजे गॅलरी झालेली आहे. तिथून मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी मान्यवर उपस्थित राहत आहेत आणि वेगळा आनंद त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. अतुल आणि यज्ञेशची जोडी मैदानावरती. पुढील मॅच चालू होते. एकच मिनिट आबाचं आहे पंच. यस, फ्लडलाच आपण चालू करूया आणि नंतर मॅच चालू करूया. आमचे विनय आणि त्यांच्याबरोबर डेकोरेटरचे टेक्निकल मेंबर गेलेले आहेत. लाईट्स ऑन झालेले आहे आणि आता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आता नाईटला सुरुवात होते. दुसऱ्या सामन्यामध्ये जयेश डांगरकर गोलंदाजी मार्गवरती वलप एंडकडून आणि समोर आहे अतुल पाटील ज्याच्यासाठी हा चेंडू फेकला जातोय. फुलटॉस त्यावरती अगदी फटका क्लासिकल होता. त्यावरती सिंगल आली. एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो. पॉवर प्लेमध्ये सिंगल आल्या आणि सिंगलने मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. मंगलमूर्ती वाजेस संघाची आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान उसरळे संघ. दमदार कामगिरी राहिली यावर्षी दोन्ही संघाची. मात्र मॅच टाईट होईल. मॅच टफ फाईट पाहायला मिळू शकेल. एकाच विभागामधील दमदार संघ मैदानावरती आणि दोन्ही संघांमध्ये ही लढत चालू होताना पाहायला मिळते. सुरुवात तर झाली एका धाबेने. आता यज्ञेश पाटील स्ट्रायकिंग गेनला आणि त्याचबरोबर जयेश डांगरकर बायकर मॅन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मोठं नाव आपण पाहिलं तर वाजे संघाच्या माध्यमातून पंकज पाटील अजून येणं बाकी जरूर आहे. सलामीची जोडीच्या माध्यमातून आता स्ट्रायकिंग गेनला यज्ञेश डावखुरा फलंदाज. जयेशचा पुढचा बॉल थोडा कोदून काढला. यॉर्कर लेनचा बॉल होता. त्यावरती मात्र कुठल्या प्रकारचा स्ट्रोक मोठा खेळता आला नाही. धावसंख्या पुढे वाढत नाही कारण चेंडूवाला डॉट ही आवश्यकता आहे खरं तर टीमला. एका बाजूने फिल्डिंग करणारा उसारली संघ. कारण गोलंदाजीच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये अधिकच्या धावा आपण पहिल्या पॉवर प्लेमध्ये मागच्या मॅचमध्ये पहिल्याच सुरुवातीला षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता पाहूया मैदानावरती जयेशच्या माध्यमातून पुढील बॉल ऑन साईडला फिरवलाय. काय क्लासिकल फटका पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर केला फुल टॉसचा त्यावरती हा लगावला फटका यज्ञेशच्या बॅटमधून आलाय. चौकार. खूप चांगलं संगीत दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागलं जाईल यासाठी भरपूर गाणी आली. मात्र वर्ष भरपूर उलटली. दिवा पाटील साहेबांचं नाव कधी लागणार हा प्रश्नचिन्ह मोठा निर्माण झाला आहे. प्रत्येक राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच आश्वासन दिलं जात आहे आणि लवकरच लावावं ही देवाचरणी आपण प्रार्थना करूया. पुढील बॉलवरती चांगला स्ट्रोक आला आहे. क्षेत्ररक्षक खाली आला आहे. उंची अधिक अंतर कमी. झेल पकडला जातोय तिथे. दिव्येशने हा झेल पकडलाय. पुढील बॉलवरती प्रत्युत्तर दिलं जयेशने आणि माघारी केलं ते मात्र यज्ञेश पाटीलला. थँक्यू डीजे नितीन. दिवा पाटील साहेबांचं हे संगीत आपल्या प्रेक्षकांसाठी वाजवलं जात आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिजित पाटील आपल्याला पाहायला मिळतील जे व्यासपीठावरती ज्यांची पाहुण्यांच्या स्वरूपात उपस्थिती आपण पाहिली होती. 7 नंबर जर्सी क्रमांक
मात्र थोडा दबाव असणार आहे मैदानावरती, कारण डांगरकडे ज्या प्रकारचं षटक फेकलं आत्तापर्यंत, या षटकामध्ये चौथ्या बॉलवरती विकेट आली आहे आणि धावसंख्या आपण एकूण पाहिली आहे तर 5 धावा लागले धावफलकावरती. पहिले पॉवर प्लेचे षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जयेश डांगरकर त्याचबरोबर अजय, ही जोडी डांगरकर बंधू आपण 5 वर्षापासून पाहिली आहे. नवीन ज्या वेळेला खेळाडू दाखल झाले होते त्यावेळेला भरपूर क्रिकेट गाजवलं होतं. मात्र व्यस्त कामामुळे त्यांना जास्त वेळ स्पर्धा खेळता येत नाही. नाईटच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी राहिली या दोन्ही संघांची. आता पाहूया नवीन फलंदाज झाला आहे जयेश पाटील, अभिजित पाटील आणि त्याच्याबरोबरीने अतुल पाटील. ही पाटील बंधू जोडी आणि पुढील पण फेकण्यासाठी तयार. जयेश डांगरकर त्यावरती फटका जरूर केला आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला, दुसऱ्या टप्प्याने उचलला आहे बॉल. मात्र सिंगलवरती या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. परिस्थिती थोडीशी या ठिकाणी नाजूक पाहतोय, कारण एक गडी बाद झाला, फक्त एक चौकार लागला आणि तोच फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आहे. आणि 5 चेंडूवरती 6 धावा आले आत्तापर्यंत. सावरण्याची संधी फार मोठी आहे, कारण मागची मॅच आपण पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये प्रसन्न पाटीलच्या फक्त 1-2 धावा आल्या होत्या. त्यानंतर सुद्धा टीम तेंबोडेने संघाने जिंकला होता. पुढील बॉल जयचा आहे, चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये, बॉल चाला सीमारेच्या बाहेर, एका टप्प्याने मिळतील 4 धावा. आलाय चौकार यावेळेस अतुल पाटीलच्या बॅटमधून. चौकाराने धावसंख्या जाऊन पोचल्या दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावफलकावरती लागल्या. तिथून आपण पाहिलं तर 2 चौकार षटकामध्ये आलेले आहेत आत्तापर्यंत आणि एक डबल सिंगल आली आहे आणि त्याचमुळे 10 धावसंख्या एकूण लागली धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. तिथं मात्र जयेश डांगरकरच्या षटकामध्ये एक सफलताही मिळाली आहे. नवीन षटक घेऊन येणारा गोलंदाज पिटूचं दुसरं षटक फेकलं जाईल. तिथून मात्र 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाँडी लगत लावले जातील, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटकं पॉवर प्लेचे आपण पाहिलेले आहेत आणि त्याच पहिले पॉवर दाखवण्याची संधी अजूनही अभिजित आणि त्याच्याबरोबरीने अतुल यांना असणार आहे. आर्यन डांगरकर आलेले आहेत. तिथून मात्र 2 डांगरकर बंधू आपण षटक फेकताना पाहिलेले आहेत आणि त्यामधला हा गोलंदाज आर्यन डांगरकर. पुढील षटकामध्ये सॅकिंगला अभिजित पाटील पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून कसा खेळ होतोय, कारण सिंगलवरती या ठिकाणी त्याने खातं खुलं केलेलं आहे. संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 10 वरती आहे. त्यानंतर थोडी स्ट्रॅटर्जी आखली जात आहे मैदानामध्ये, कशा प्रकारचा खेळ राहील अभिजितचा. कारण एकूणच आपण पाहिलं तरी या मैदानावरती प्रथमच आलेले आहेत एकमेकांसमोर. मात्र बऱ्याच वर्षापासून एकमेकांसमोर कच्चे पक्के दुवे त्यांना माहीत आहे, स्ट्रॅटर्जी एकमेकांची माहीत आहे आणि त्याचमुळे इथून मात्र षटक फेकण्याची कामगिरी द्वितीय षटक आपण पाहतोय आर्यनच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पुढील बॉलवरती अगदी टोईंगला लागला बॉल चालत सीमारेषा लगत आणि इथे लॉंग लेग सीमारेषा बाहेर चालला आहे. दुसऱ्या टप्प्याने बॉल मिळतील 4 धावा. आता मात्र अभिजित पाटील फलंदाज, त्याच्या बॅटमधून आला आहे चौकार. चौकारच्या 4 धावा, एकूण धावसंख्या 14 धावसंख्येवरती गेली आहे. पार्टनरशिप योग्य दिशेने वाटचाल करत असताना दोघांच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. एक चौकार यदेशने लगावला, तो बाद झाला आणि त्यानंतर मात्र चांगली सुरुवात या षटकामध्ये झाली आहे. दबाव आणण्याचं या ठिकाणी काम केलं जात आहे आर्यन या नवख्या गोलंदाजावरती. पुढील बॉल त्यावरती हा स्ट्रोक, उंची अधिक आहे, अंतर कमी आहे, 2 क्षेत्ररक्षक कॉल नाही. मात्र शेवटच्या क्षणाला इथे चेंडू पकडला गेला झेल हनुमंत याच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक 2 अभिजित पाटील झालाय बाद. थँक्यू सो मच. या दरम्यान न्यू स्वरूप मोटारचे ओनर्स बजरंग म्हात्रे साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. या स्पर्धेमध्ये भरपूर मोठे योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्रिकेटला खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे श्री गणेश वल्लभ संघाला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पंकज पाटील, ज्या खेळाडूचा आम्ही उल्लेख केला होता तो बायकरमॅन मैदानावरती दाखल झालेला आहे.
स्टार्टरची थोडी वेगळी होती, तर अजूनही आपण मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय. कारण 5 षटकाच्या मॅचमध्ये प्रत्येक संघाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते आणि ती स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय. मंगलमूर्ती वाजे टीमची एका बाजूला अतुलला आपण पाहतो, तर 5 धावसंख्येवरती खेळतो आणि संघाची एकूण परिस्थिती थोडीशी नाजूक असताना इथून मात्र 14 धावसंख्या लागली धावफलकावरती 2 चेंडू समाप्त होत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर विकेट संपन्न केले. थोडासा वेग कमी केला, लोअर फुलटॉस बॉल होता, त्यावरती फटका खेळत असताना फलंदाज बाद झाला. आता पंकज पाटील आलेला आहे, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी या टीमची असते सातत्याने आणि तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आता मात्र क्षेत्ररक्षकाची विफरत्न आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये मिड विकेटला आणि एक वायडिश लॉंगांना क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे पंकज पाटीलसाठी क्षेत्ररक्षण. आर्यनचा पुढील बॉल, त्यावरती चांगला फटका एक्झिक्यूट केला, बॅकफुटला या ठिकाणी जात पंच करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या बॉलवरती आलाय पंकजच्या बॅटमधून खातं खुलं करणारा हा चौकार. सरळ आहे ज्याने चौकाराने खातं खुलं केलं. यज्ञेशचा चौकार घेतलाय, त्याचबरोबर अतुल पाटीलने चौकार घेतलेला आहे आणि पंकज पाटील प्रत्येक फलंदाच्या माध्यमातून चौकार आलेला आहे आत्तापर्यंत. षटकार मात्र ही वाट पाहिली झाली, तर पंकज आहे तोपर्यंत ही पूर्तता केली जाऊ शकेल. त्याच प्रकारचा फटका यावेळी थोडासा वाईट होता. क्षेत्ररक्षक पार दूरवरून धावत आला, त्याला पार करत चेंडू चाला सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने आलाय. पुन्हा एकदा चौकार. टोटल धावसंख्या 22 वरती 2-2-2. कारण 22 वरती 2 विकेट संपन्न झालेल्या आहेत. पंकज पाटील जसा मैदानावरती आला तसा मात्र आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन डांगरकरवरती 2 शॉट फेकले होते बॉल, त्यावरती हे चौकार आलेले आहेत. थोडासा मंद गतीने गोलंदाजी करत असताना पुढील बॉल फुलटॉस, त्यावरती फुलटोल वसूल केलाय. बॉल चालला श्री काशीनाथ पाटील स्टँडकडे, मिळती 6 धावा, येतो षटकार. पहिल्या षटकामध्ये पाचारण केले गेले नाही पंकजला, कारण जयेश डांगरकर होता आणि त्यानंतर आर्यनच्या गोलंदाजीवर आत्तापर्यंत पंकजच्या बॅटमधून आलेल्या 3 बाउंड्रीज, धावसंख्या त्याच्या वाट्याला आले 14 आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 28 धावसंख्येवर. पुढील बॉलसाठी थोडं क्षेत्ररक्षण चेंज करत असताना पाहायला मिळते ऑन साईडला आणि इथे मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. आर्यनच्या षटकामध्ये आता अनसाईडला फिरवला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल झाली आहे, दुसरीचा कॉल नाही आहे कारण तेवढाच वेगवान थ्रो आला स्टंपवरती, तिथून मात्र सिंगल आहे. ते षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्या एकूणच आपण पाहिली तर 2 गडी बाद 2 षटकानंतर धावसंख्या राहिली आहे 29 धावा टीम वाजेची. गोलंदाज मैदानावरती दिव्येश बोलाडे, खूप चांगली गोलंदाजी राहिली. पापडीचा पाडा मैदानावरती दिव्येश बोलाडे ज्याने मॅडम षटक फेकलं होतं आणि त्यावेळेला अगदी आपण पाहिलं तर जयनुमान उसले टीमने मला वाटतं नावडे संघाला 5 धावांवरती ऑल आऊट केलं होतं. त्यावेळेस डेची स्पर्धा होती, तर गोलंदाजीची चांगली स्ट्रेंथ राहिली आहे आत्तापर्यंत टीम उसरली संघाच्या माध्यमातून. त्यामध्ये दिवेशची गोलंदाजी जबरदस्त कार्य त्याच्या माध्यमातून राहिले. गोलंदाजीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2 षटकामध्ये 29 आलेले आहेत आणि त्यानंतर त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे कारण त्याच्यासमोर एक चांगला फलंदाज पंकज पाटील आणि या 2 खेळाडूमध्ये हा बिग बॅटर पाहायला मिळू शकेल. यस, आता मात्र विजय झाला खरं तर दिवेशचा. पहिला बॉल डॉट आलेला आहे, बॅटचा फ्लो चांगला होता. इथं दिवेशसाठी या ठिकाणी विनंती केली जात आहे, 3ऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. येस, विनय गावण तिथे मात्र जोडले जातील. चला स्क्रीनवरती पाहावं लागेल, तिथे विनय गावण जोडले जातील. दिवेशसाठी आक्षेप घेतला गेला आहे, तिथून मात्र आपण पाहूया पुढील चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय पंकज पाटीलसाठी.
अगोदरच शफल झाला, चेंडू फिरवलाय ऑन साईडला, वेगाने जयेश आला चेंडूवरती, सिंगलला प्राधान्य मात्र दुसरीचा कॉल आलाय, वाईट थ्रो थोडा आलाय आणि त्यावरती 2 धावा इथे पूर्ण झाल्या. कारण तेवढ्या वेगाने जयेश धावला आणि चेंडू फेकी केली आहे आणि थोडासा मात्र हात त्याचा या ठिकाणी कधी स्किड झाला असेल बॉल आणि त्याच वेळी 2 धावा आता जोडले गेले धावफलकावरती. 31 धावा लागले धावफलकावरती. दिवेश पुन्हा एकदा तयार आहे. धावा 31 लागले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक लावला गेला तिथे. काय स्ट्रॅटर्जी, हे खरं तर ट्रॅप आखला गेला होता या फलंदाजासाठी आणि तडव्यांच्या दिशेने तिथे झेल पकडला जातोय. आर्यन डांगरकर, आर्यनवरती चौकार षटकार लगावलेत, आता मात्र त्यानेच झेल पकडलाय. काय स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली उसाली टीमची. पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर, गणपती देवाचा साऱ्या पुराच्या हाताई शिरावर, वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर, ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. प्रयत्न केला गेला होता पंकजच्या माध्यमातून, त्यांनी पाहणी केली असेल कदाचित, तिथे क्षेत्ररक्षक लावला गेला डीप थर्डमॅनमध्ये आणि तरीसुद्धा हा फटका एक्झिक्यूट केला त्याने. त्याचा आत्मविश्वास मात्र या ठिकाणी होता की बॉल मी कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावेन, तसं काही घडलं नाही. दिव्यचा आणि एकूणच दुसऱ्या टीमचा हा ट्रॅप सक्सेसफुल ठरला आहे आणि तिथून मात्र पंकजसारखी मोठी विकेट समाप्त झाली आहे. संकेत भगत आपल्याला पाहायला मिळू शकेल, क्रमांक 5 वरती आला आहे. धावसंख्या 31 वरती 3 विकेट्स ही परिस्थिती आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी राहिली, आता मात्र गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. फक्त 2 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत 3 चेंडूवरती. पुढील बॉल फेकण्यासाठी तयार असेल दिवेश, त्याच्यासमोर आलेला फलंदाज संकेत भगत. पुढील बॉल दिवेशचा तोच प्रयत्न राहिला होता, तिथून मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स केलाच असताना त्यावेळेला तुमच्या समोरचा बॉल कदाचित पंचसुद्धा ॲडव्हान्टेज गोलंदाजाला देत असतात. हा प्रकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल ऑन साईडला फिरवलाय, प्लाय झालाय, बॉल लॉंग स्टॉपमध्ये चाललाय, सफलतापूर्वक हा चौकार घेतलाय. इथे मात्र संकेत भगत नाही. क्रिकेटचा फेमस वल्लभ गाव, रायगड जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, रायगड जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, रायगड जिल्ह्यामध्ये. वल्लभच्या मैदानावरती आपण पाहिलं डेच्या 3 स्पर्धा झाल्या होताना पाहिल्या आणि त्यानंतर नाईटचं एक योग्य आयोजन, सुनियोजित आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्री गणेश वल्लभ टीमच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आतापर्यंत. पुढील बॉल ऑन साईडला केलायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची शेवटची समाप्ती आणि धावसंख्या थांबली आहे 3 षटकांमध्ये 3 गडी बाद 35 धावसंख्येवर. अजय डांगरकर अष्टपैलू खेळाडू आणि या दरम्यान सन्माननीय राजाराम शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय बोलणं शेठ पाटील यांचं आयोजन करताना पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, आपलं धन्यवाद. आणि त्यांच्याबरोबर तर याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन झालंय. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 हे पर्व आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. एडी पाटील साहेब त्यांच्यासोबत राजाराम पाटील साहेब आलेत. आपल्या सर्वांचं बोलणादादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल डिलिव्हर केला, तिथे वाईटचा इशारा आला, 1 धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये 36 धावा. पुढील बॉलवरती टोला चांगला आहे, क्षेत्ररक्षक आला, तिथे जजमेंट चुकलंय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, अगदी बॉल ढकलला बॉलरच्या दिशेने. तिथून 2 धावा इथे पूर्ण केल्या फलंदाजांच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे चौकार षटकारापेक्षा सिंगल डबलवरती प्राधान्य दिलं तरीसुद्धा धावसंख्या आपली पुढे जाऊ शकेल
आणि ती स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते मैदानावरती आता फलंदाजच्या माध्यमातून. एका बाजूने फलंदाजी करत असताना अतुल पाटील आणि दुसऱ्या बाजूने संकेत भगत त्याला साथ देत असताना आतापर्यंत 7 धावांवरती खेळतोय अतुल. पुढील बॉल चांगला कट केला, स्क्वेअर कटचा फटका, दुसऱ्या टप्प्याने बॉल, एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार, त्यावरती सिंगल आले आतापर्यंत आणि सिंगलवरतीच प्राधान्य. धावा झाल्या तेव्हा त्या आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती, सॉरी 39 धावा धावफलकावरती लागल्या. पुढील बॉल फेकला जातोय, पडगे एंडकडून पाहतो आपण. मारा करत असताना अजय डांगरकरला, बायकरमॅन आहे, बऱ्याच वर्षापासून या टीममध्ये खेळत असताना त्याला पाहतोय. आज सिनियर खेळाडूची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या बॉलवरती मात्र आपलं चकोलं फलंदाजाला बीट करत असताना चेंडू डॉट फेकलाय. जी आवश्यकता होती उचललीच संघाला, तोच डॉट बॉल येतोय मैदानावरती. बऱ्याच वेळापासून हा डॉट बॉलची आवश्यकता होती. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अतुल इथं मात्र पंकज बाद झाल्यानंतर तो फलंदाज मैदानावरती आलाय. संकेत प्रयत्न करतो मोठ्या फटक्यांसाठी, तो फटका मात्र आला नाही. अगदी उंची जास्त गाठली, अंतर गाठता आलं नाही, फलंदाज झालाय बाद. गडी क्रमांक आपण 4था बाद होताना पाहायला मिळतोय 39च्या धावसंख्येवर. माझी सरपंच वलपवाला तो दिला तलय दिलवाला, स्वयंभू गणेश देवाचा भक्त तो फेमस लय हो झाला. 4थी विकेट संपन्न झाली. इथं अजयला मिळाली सफलता, संकेत भगत बाद झालाय. सोनू भगत आलेला आहे. सहाव्या क्रमांकावर आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला अजयला सफलता मिळाल्यानंतर मात्र या ठिकाणी नवीन पहिल्यांदा दाखल झालेला आहे. धावसंख्या रोखली गेली 39 वरती. 4थ्या षटकामधला आतापर्यंत 5वा चेंडू आता फेकला जातोय मैदानावरती. दोन्ही बाजू संघाच्या बाजूने परिस्थिती आपण कायम पाहतोय मैदानावरती. आत्तापर्यंत मोठाही स्कोर नाही आणि तेवढा कमीही नाही, ही परिस्थिती आहे मॅचची. पहिल्या 17मध्ये हलक्या हाताने ढकल सॉफ्ट हँड फटका, त्यावरती क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आला. दुसरीचा कॉल इथून मात्र अतुलचा होता, तिथून मात्र रोखलं गेलंय. तर टेंबोडे संघ आपण कुठे असेल लगेच इथे संपर्क करा, कारण यानंतर लगेच विनर अशी लढत होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये टेंबोडे संघाने सामना जिंकलाय आणि यातनं जो संघ जिंकेल तो टेंबोडा विरुद्ध सामना खेळणार आहे लगेचच. त्यामुळे टेंबोडे संघ आपण कुठेही जाऊ नका. जरूर टेंबोडे संघाला सुद्धा आम्ही सांगितले होतं आयोजन कमिटीकडून सूचना येईल तोपर्यंत आपण जाऊ नका. आणि त्यानंतर मात्र पुढील मॅच त्यांच्यामध्ये होणार आहे. पुढील बॉल अजय डांगरकर, इथे मात्र कॅच उडाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि इथे मात्र जजमेंट चुकलेलं आहे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आहे आणि इथून मात्र जीवनदान मिळालं आहे. ते मात्र अतुलला आपण पाहतोय. अतुलच्या माध्यमातून एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या एकूण पाहिले तर 4 षटकांच्या अंतिम 4 गडी बाद, 41 धावा. मंगलमूर्ती वाजे संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पहिल्या 17मध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत या 17मध्ये पाहिलं तर पहिल्या षटकापासून जी सुरुवात राहिली होती तर 10ची, त्यानंतर 19 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्याचं मात्र या ठिकाणी पुढील षटकामध्ये अगदीच आपण पाहिलं तर दिव्येश बोलांडेने जे रोखले खरं तर 1 गडी बाद केला आणि 6 धावा दिल्या. आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतो अजय डांगरकरच्या षटकामध्ये 1 गडी बाद 6 धावा आला. मागच्या 2 षटकामध्ये 12 आलेल्या आहेत. आणि त्याच वेळी धावसंख्येवरती आपण पाहतो आत्तापर्यंत 4 षटकांमध्ये 4 गडी बाद 41 धावा. आता स्ट्रगल वाढला टीमसाठी, कारण आत्तापर्यंत आपण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये 55 धावसंख्येचं टोटल ते मात्र फार कमी चेंडूमध्ये मात्र चेस केलं गेलं आणि त्याच पुढे एकूण त्याने सामना पाहिलेला असेल. तर याच दरम्यान आपण पाहतो आमचे समालोचक मित्र बंधू अर्थात रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोशन पाटील सर या व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केले जाते. आपण यावं. थँक्यू सो मच. 41 वरती आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज ठाकूर पाहायला मिळतात. वलप एंडकडून पुढील षटकासाठी 5वं षटक स्लॉगर षटक, त्याच्यावरती हल्ला चढवणं अपेक्षित आहे. पहिला स्ट्रोक खेळला आहे जरूर ऑन साईडला. तिथून मात्र चेंडूवरती जयशाला चेंडू फेकला, त्यानंतर फक्त सिंगल आली आहे. परिस्थिती थोडीशी नाजूक झाली, बिकट झाली मॅचमध्ये. कारण पंकज पाटील आला तसा मात्र धावसंख्येला मोठी सुरुवात झाली होती मोठ्या पाटक्यांसाठी. तिथून मात्र आपण पाहतो आत्तापर्यंत 1 चौकार फक्त आलेला आहे आत्तापर्यंत. त्यानंतर मात्र चौकार षटकार आलेले नाहीत. ही परिस्थिती मॅचची राहिलेली आहे वाजे टीमसाठी. धावसंख्या 2 इथे मात्र 1ने पुढे सरकली आहे. 4 गडी बाद 42 धावसंख्या लागली आहे. अंतिम 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. संकेत बघा स्ट्रायकिंग गेला आलाय, बॅटच्या टोएनला बॉल लागलाय.
तिथे काय गेलं, लॉंग स्टॉप मध्ये बॉल चालला, सीमारेषा बाहेर आलाय चौकार. आपल्याला पाहायला मिळू शकेल. 46 धावा धावसंख्येवरती लागलेले आहेत. मॅचमध्ये मात्र या स्लोगर षटकामध्ये फटकेबाजी केली जाऊ शकते. हा कॉन्फिडन्स मात्र इथून मात्र संकेत बघत दाखवत असताना पाहायला मिळतोय. सोनू बघत पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून चौकार आलेला आहे. पुढील बॉल रोशनच्या चेंडूवरती, टोला चांगला आहे, उंची अधिक गाठली, 2 क्षेत्ररक्षक आहेत, कॉल नाही तिघांचा. कॉल दिला गेला नाही. कदाचित हा बॉल डोक्यावरती आदळला असता ही परिस्थिती होती या झेलसाठी. वेगाने 3 क्षेत्ररक्षक आले, कॉल कोणीही दिला नाही. झेल सेफली लँड झाला. धावसंख्या जोडली गेली 2 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 4 बाद 48 धावा. पहिल्या मॅचमध्ये 54 धावा पाहिल्या आपण. तर नक्कीच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय मिस्टर IPL अर्थात आमचे सर्वांचे लाडके कुणाल दाते सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम कुणाल दाते सर, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आजची रात्र कुणाल दाते सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. वेलकम कुणाल दाते सर. फार चुका यावेळेस पाहायला मिळतात मैदानावरती. फिल्डिंग करणाऱ्या उचललेल्या टीमची इथं काहीशी आता अवस्था खराब झालेली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं फिल्डिंगमध्ये. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं फिल्डरच्या दिशेने हा चौकार घेतला. जिथे मात्र अडवण्याची या ठिकाणी आवश्यकता होती तिथं फिल्डर होते निहाल होते तिथे. त्यांनी हा बॉल सोडला आणि बॉल गेला सीमारेषा बाहेर. धाबायला 4, संघाची धावसंख्या झाली 52. 50 कंप्लीट झालेले आहेत. मात्र पाहूया पहिल्या मॅचमध्ये 54 होता, या मॅचमध्ये किती होतील. पहिल्या 17मध्ये लॉप करायचा होता, चेंडूने व्यर्थ संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती रोशन ठाकूरने केलेला हा पुनरागमनचा चेंडू. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार. षटकामध्ये आले अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा. त्यामध्ये किती धावा टोटल धावसंख्येवरती लागतील. हा फटका चांगला आहे आणि तेवढा दर्जेचा तेवढाच लांब पेलाय. षटकार आलाय सोनू भगतच्या बॅटमधून आणि षटकाराने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या 17मध्ये मंगलमूर्ती वाजे टीमची 4 गडी बाद 58 धावा आणि टार्गेट सेट केलंय ते मात्र उसाला टीम समोर 59 धावसंख्येचं. चला या ठिकाणी तेंबोडे संघ आपण कुठे जाऊ नका. यानंतर लगेचच विनर अशा प्रकारे लढत होणार आहे. एक बिग फाईट. त्याला 59 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आणि मायक्रोफोन मिस्टर IPL कुणाल दाते सर पुढील सत्रासाठी पुन्हा एकदा जॉईन होतील. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झाले. सन्मानित गोटीरामजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत दत्तात्रय पाटील साहेब येत आहेत. वेलकम दादा, आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय भोलेनाथ दादा पाटील साहेबांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 शानदार पर्व. आज 5वी रात्र, उद्या अंतिम रात्र असेल स्पर्धेची. पहिलं सत्र आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 58 धावा केलेत आणि 59 धावेचं टार्गेट आता उभं केलंय. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला संतोष गरज सर, मॅन फ्रॉम पेट, आणि आता आवाज ऐकायला मिळेल मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा. धन्यवाद संतोष गरज सर, धन्यवाद योगेश मडवी सर. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2026 क्रिकेटचा महोत्सव, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली असे सत्कारमूर्ती भोलेनाथ पाटील माजी सरपंच आणि त्याचबरोबर सौ
जयमालाताई भोलेनाथ पाटील यांची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरता नेहमीच या क्रीडांगणावर प्रेक्षक राजाला असते आणि हे मैदान म्हटल्यानंतर ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर खेळण्याचा एक वेगळा मनमुराद आनंद प्रेक्षक लुटत असतात आणि ज्यावेळेला या मैदानातले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून, त्यावेळेला चर्चेमध्ये असते हे क्रीडांगण. अप्रतिम सुंदर असं हे क्रीडांगण आहे जिथे चर्चा होते क्रिकेटची. आणि आता या सामन्यामध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे उसारली या टीमला. मंगलमूर्ती वाजे टीमच्या विरोधात खेळत असताना चांगलं टार्गेट सेट झालंय, 59 रन. सो 59 धावा करायच्या आहेत. आज महत्वाचा दिवस या स्पर्धेतला. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं स्वर्गीय नारायण पाटील आधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे या टीमने बाजी मारली. दुसऱ्या मॅचमध्ये मंगलमूर्ती वाजे हा संघ गावदेवी उसारली जैनुमान उसारली या टीमच्या विरुद्ध खेळतोय. यानंतर महागणपती चिरनेर आणि विलास स्पोर्ट्स राहनाळ हेही दोन संघ इन ॲक्शन असणार आहेत. युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि ग्रीष्मा 11 मोठी जोई असे मातबर टीम खेळणार आहेत. आणि सध्या महागणपती चिरनेर या टीमची चर्चा आहे, चांगलं क्रिकेट खेळत आहेत. विलास स्पोर्ट्स राहणार भिवंडीचा संघ आहे, तो देखील दिग्गज संघ आहे, ते देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत. मोठी जुई म्हणजेच उरण परिसरातील संघ आहे, तोही मातबर संघ आहे. आणि नांदगाव मागचं जे पर्व आहे, मागचे जे काही हंगाम आहेत, नांदगाव टीमने देखील चांगले गाजवलेत. त्याच्यामुळे आज देखील अशा पोलमध्ये ज्यावेळेला हे संघ खेळतात त्यावेळेला क्रिकेटचं मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळतं, मग येते मजा. असं नाही आहे की अ गटातले सामने चांगले रंगतात. क्रिकेट म्हटल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही गावाच्या नावाची जर्सी घालता आणि मैदानामध्ये उतरता त्यावेळेला प्रतिष्ठा पणाला लागते आपल्या गावाची. त्यामुळे हे जे ग्रामीण क्रिकेट आहे वेगळ्या लेवलला खेळलं जातं. चला आता 59 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल या मॅचमध्ये. 59 टू विन. सो मॅच स्टार्ट. पीटीसी लाईव्ह टेलिकास्ट इथे होतोय. केडी बंधू आपलंही सहर्ष स्वागत. आणि संदीप वास्कर फाउंडर मेंबर, चांगले मित्र आहेत भोलेनाथ पाटील साहेबांचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तो फौज फाटा या मैदानावर नेहमीच येत असतो शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्यांच्याच पीटीसी नेटवर्कवर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. आणि त्यातल्या त्यात डीजे नितीन असल्यानंतर मग अजून काय पाहिजे. क्रिकेटमध्ये सोने पे सुहागा म्हणजे डीजे नितीन. आवाजाची काळजी घेतली जाते आणि फ्लुएंट कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळते. डीजे नितीन असला का थोडासा ताण आमच्यावरचाही कमी असतो. मग तुम्ही डे करा नाईट करा, तुमच्या आवाजाची तीच क्वालिटी दिली जाईल. म्हणूनच क्वांटिटी आणि क्वालिटीला जास्त महत्त्व आहे. आणि भोलेनाथ पाटील साहेबांची स्पर्धा देखील तशीच आहे. त्यांनाही क्वालिटी काम लागतं. ते देखील कॉमेंटेटरच्या शोधातच असतात, अनेक स्पर्धा पाहत असतात, अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या नावाने संघ खेळत असतो. आणि त्यामुळे त्यांची स्पर्धा त्याच क्वालिटीची दरवर्षी तुम्हाला अनुभवायला मिळते. चला तर आता सुरुवात करूया या मॅचला. टार्गेट आहे 59. 59 धावसंख्येचा पाठलाग. पहिला बॉल संकेत. ओ पहिला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी संकेतची. पहिल्याच बॉलवर अजयला शांत ठेवलंय. हनुमंताने अजय ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त झालंय. बरोबर टप्प्यावर बॉल. उसारलीच्या विरुद्ध मंगलमूर्ती वाजे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातला म्हणजेच आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आहे. दुसऱ्याही बॉलवर बीट केलंय. रिदम चांगली आहे गोलंदाजाची. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय सरळ विकेट किपरच्या हातात. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. आणि बॅक टू बॅक ज्यावेळेला 2 बॉल टाकलेत तो दबाव बनवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कारण 59 धावा सहजासहजी होणार नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला हातपाय चालवावे लागतील. हातपाय काय बॅटही चालवावी लागेल. हा कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला संकेतचा बॉल. चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या रणनीतीने आता इथे क्रिकेट खेळलं जाईल. पुढचा बॉल संकेतचा. शेवटच्या क्षणाला लेट कट केला. फिल्डर आहे तिथे. रनआउट चान्स. डिरेक्ट हिट लागला असता तर चित्र वेगळं असतं.
वेगाने ती सिंगल कंप्लीट केली. या सिंगलच्या मदतीने आता खातं उघडलंय बॅटर अजयचं, टीमचं. उसारली संघाच्या खात्यामध्ये पहिली धाव. जैनुमान उसारलीच्या विरुद्ध मंगलमूर्ती वाजे असा हा महत्वपूर्ण सामना आहे. पहिला सामना जिंकलाय स्वर्गीय नारायण पाटील अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेने. आणि याच्यानंतर ग्रुप ए चे देखील सामने आहेत. त्याच्या अगोदर जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत या महत्वपूर्ण मॅच मध्ये. आणि त्याच्यामुळे प्रतीक्षित आहे टेंबोड्याचा संघ या मॅच मधून जिंकतोय कोण त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. टार्गेट आहे 59. पहिली धाव आली आहे. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. कवसला बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर धावतायत प्रचंड वेगाने. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावा खात्यामध्ये हनुमंतच्या. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. हनुमंत बोलाडे आणि बॅट बोलावी लागेल हनुमंत बोलाडेची, कारण धावा पाहिजे टीमला. दुसऱ्या बाजूला अजय डांगरकर खेळत असताना हनुमान सध्या स्ट्रायकिंग एंडला. शफल झाला हनुमान आणि त्यानंतर स्वीप केलाय. झाडू शॉट बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. येतोय चौकार. चांगला स्वीप शॉट इथे पाहायला मिळाला हनुमानच्या बॅटमधून. आणि विशेष म्हणजे आता दबाव गोलंदाजावर बनवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. शफल झाला आणि त्यानंतर हा लॅप स्वीप. मागचा पाय वाकवला. फाईन लेग आतमध्ये त्याच्या बाजूने डाव्या बाजूने बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येतोय दमदार चौकार. 4 धावा. पुढचा बॉल दिशा दिली आहे गलीमध्ये. फिल्डर आहे त्याला हुलकावणी दिले. 1-2 का 4. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सदैव नतमस्तक हा आमचा माथा. नुकतीच संपूर्ण जगभरात 396वी जयंती 19 फेब्रुवारी जगात भारी राजांची जयंती आणि तो उत्सव आपण साजरा केला. आणि पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा स्कोरबोर्डवर आलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 11. टीम जैनुमान उसारलीच्या खात्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावर लागल्यात जैनुमान उसारली टीमच्या खात्यामध्ये. मंगलमूर्ती वाजेच्या विरुद्ध खेळत असताना. आणि हा महत्वाचा सामना आहे. ते जिंकणं गरजेचं आहे कारण हरणं ती जंगलात राहतात आणि त्याच्यामुळे हा जो सामना आहे इंटरेस्टिंग होईल. या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. मॅच ऑन. सामना कडाक्याचा रंगील याच्यामध्ये शंका नाहीये. जरी 59 धावा पाहिजे असतील तरी देखील हार मानणाऱ्यातला संघ नाहीये. मंगलमूर्ती वाजे आणि त्यांच्या समोर देखील जैनुमान उसारली. तेही लढतील, तेही संघर्ष करतील. आता दुसऱ्या एंडने गोलंदाज तयार. पंकज पाटील पहिल्याच बॉल टाकण्याच्या तयारीत. थोडासा रनअप मध्ये चुकला आणि त्याच वेळी तो थांबलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला रनअप चुकतो ना एखाद्या वेगवान गोलंदाजाचा, थांबणं गरजेचं असतं. कारण रनअप जर चुकला आणि तुम्ही जर बॉल डिलिव्हर केला तर भरपूर वेळेला दुखापती होतात आणि मग त्या कठीण असतात त्याच्यातून सावरणं. इथे पंकज थांबलाय गोलंदाजीसाठी सज्ज. समोर असेल अजय डांगरकर. फुल टॉस मिळाला. लॅप स्वीप मारलाय. बॉल हवेत आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. पाहूया नो बॉल आणि त्याच्यावर मिळतील 4 म्हणजे मिळालाय पंजा. चॅलेंज केलंय ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला.
नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे जो रिव्ह्यू होता तो लॉस्ट आहे, तो गमावलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. सो एक रिव्ह्यू होता तो आता तुमच्याकडे नाहीये, तो गमावलाय तुम्ही. आता रिव्ह्यू शिल्लक नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. ओ यावेळेला वेगवान बॉल, फ्रीडचा बॉल असल्यामुळे जरी स्टंपला लागलेला असेल तरी देखील धावा मिळताना दिसतील बायच्या स्वरूपात. हा निर्णय बरोबर येतोय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 17. आणि या ओव्हरची सुरुवातच पंकजने थोडीशी खराब केली. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तो बीमर टाकला, त्याच्यावर धावा आल्यात. 23 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. मॅच ऑन, सामना कडक रंगेल असं दिसतंय. ज्या पद्धतीने प्रेक्षक आलेले आहेत, ज्या पद्धतीने सध्या तरी सामने सुरू झालेत. ओ परत एक वेळा मागचा पाय वाकवला आणि बरोबर बॅटला पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅटला स्वाईप करत असताना चौकार आलाय. 4 धावा. हो नक्कीच बॅटरची सटकली आहे. आणि एखाद्या एटीएम मध्ये गेल्यानंतर जसं आपण एटीएम स्वाईप करतो अगदी तसाच पहा हा फटका सजवलाय. बॅटला स्वाईप करून पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही खासियत या बॅटरची. इम्प्रुव्हायझिंग फटके. हे फटके पूर्वी मारले तर कानाला धरून बाहेर काढायचे कोचेस, परंतु आता मारले तर टाळ्या वाजतात. चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. फिल्डर आहे डीप मधून येत आहेत. जर्सी नंबर 12 दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळताना दिसतील. चांगली फिल्डिंग यज्ञेश कडून. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23 धावा फलकावर लागलेल्या आहेत. हळू धावसंख्या चांगली बनवतायत जय हनुमान उसारलीचा संघ. ते देखील सामना सोडणार नाहीयेत. मॅच ऑन आहे. इथे कोणालाच हारायचं नाहीये. शफल झाला. परत एक वेळा दिशा दिली. मिड विकेट डीप मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नाही. थ्रो चांगला आलाय. चांगली फिल्डिंग मिड विकेटला. सोनू भगतची या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24. वल्लभ गावात आपण आलोय. त्यांनी वल्लभ गाव म्हटल्यानंतर आदरणीय भोलेनाथ पाटील साहेब क्रिकेटवर प्रचंड प्रेम. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीराच्या बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा संघ खेळलाय, जिंकलाय देखील. चर्चा असते जेव्हा त्यांचा संघ खेळतो. परत एक वेळा मागचा पाय वाकवला. घुटना टेक और ये चौका देख. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. 4 धावा. हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. थँक्यू सो मच डिजित. याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय गणेश शेठ पाटील, रवी शेठ पाटील आणि पंडित शेठ पाटील यांची उपस्थिती आपण पाहतो. आणि भोलाना शेठ पाटील यांच्या बरोबरीने सातत्याने खंबीरपणे जे उभं राहतात कानपल्ली गावचे सर्व गंभीर क्रिकेटचे चाहते, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. हो नक्कीच. मगाशी म्हणून तर मी तो उल्लेख केला होता. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अथर्व 11 कानपोली संघ आणि त्यातल्या त्यात कानपोली टीमला अनेक ठिकाणी पुरस्कृत त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. चर्चा असते त्या टीमची. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ओ चॉप केलाय गॅपमध्ये. गलीमधून बॉल सरळ चाललाय. पतली गली पकड के. बॉल सीमा पार. इथे देखील धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चौकाराच्या मदतीने आता 32. माजी सरपंच वल्लभवाला तो दिलाचा लय दिलवाला. स्वयंभू गणेश देवाचा भक्त तो फेमस लय हो झाला. आता जाईल तिथं जय जयकार हाय त्याच्याच नावाचा. जाईल तिथं जय जयकार हाय त्याच्याच नावाचा. थँक्यू डिजित. दरबार ज्येष्ठ समालोचक मित्र आमचे नरेशजी भोईर कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही या सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनापूर्वक स्वागत करत आहोत. सो 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या तर धावा झालेल्या आहेत 32. तुफानी फटकेबाजी. धावांचा पाऊस पाडलाय. 2 सलामीवीरांनी अजय डांगरकर आणि हनुमान बोलाडे यांची बॅट बोलली आहे. खतरनाक बॅटिंग दोघेही करतायत. 2च ओव्हरमध्ये 32 धावा झालेल्या आहेत. विदाउट लॉस ठोस सुरुवात इथे पाहायला मिळते.
13 धावा केल्यात अजय डांगरकरने आणि हनुमान खेळतोय 17 वर. धावा झाल्यात 32. ओ स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. चांगला बॉल. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे हेमंतने. हेमंत पाटील आलाय आता गोलंदाजीसाठी आणि आता जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. ओ चांगला आर्मर. वेगाने आला आतमध्ये बॉल. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध ज्यावेळेला लेफ्ट आर्मर असे बॉल टाकतात आणि तो आर्मर म्हणजेच काय तर खांद्याचा चांगला वापर केला जातो. तो अँगल करत बॉल आतमध्ये येतो म्हणून त्याला आर्मर म्हटलं जातं. परत एक वेळा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. अन्यथा नॅचरल लेग ब्रेक जो बॉल टाकतो लेफ्ट आर्म स्पिनर तो पडल्यानंतर राईटी बॅटरच्या विरुद्ध बाहेर निघतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर आर्मर असला तर तो बॉल खूपच उपयुक्त ठरतो. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त जे बॅटर आहेत ते थोडंसं शफल होऊन खेळतात. आपल्या ग्रामीण भागात त्याच शफल होऊन खेळणारा म्हटलं जातं घुसून मारणे. जर तुम्ही ऑफस्टम्पला आले तर तो आर्मर जो आहे तो मात्र घात करतो राईटी बॅटरचा. फुलर लेनच्या बॉलवर तुम्हाला विकेट मिळू शकते. हेमंत बस याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. परत एक वेळा तो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगाने टाकलेला बॉल थोडासा शॉर्ट पडला आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 34. 34 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. 15 बॉलचा खेळ संपलाय. मॅच ऑन आहे कारण या मॅचमध्ये 59 रन करायचे आहेत. अप्रतिम असं आयोजन दरवर्षी तुम्ही पाहता. या स्पर्धेचं श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या माध्यमातून माजी सरपंच व उपसरपंच चषकाचं आयोजन केलं जातं आणि हा सोहळा थाटात साजरा होतो. पुढचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपिली ते केली विकेट किपरने परंतु गोलंदाजाने कोणतीच अपील केलेली नाहीये. त्याचंही कारण असावं. तो इम्पॅक्ट माहिती होता गोलंदाजाला आणि कदाचित बॅटलाही ब्रश झालेला असावा त्याचमुळे ती अपील झालेली नाहीये. टीमची धावसंख्या 34. 34 धावा फलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक सध्या 3रं प्रगतीपथावर आणि हे होतं ते कारण का अपील झाली नाहीये. कारण स्टंप सगळेच दिसतात आणि त्याच्यामुळे काही पर्यायच नाहीये म्हणून तर अपील केलेली नाहीये गोलंदाजाने. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. बॉल हवेत आहे. चान्स. फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू परंतु परत एक वेळा पुढे पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे देखील 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या वाजतायत आणि या महत्वाच्या धावा आहेत. 36 धावा झाल्या. 13 बॉलमध्ये 23 धावांची गरज. जरी एकही विकेट गेलेली नाहीये तरी देखील सामना असं नाहीये की बॅटिंग करणारा संघ जिंकेल. हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये. ऑलमोस्ट 50-50 चान्स दोन्ही टीमकडे. ती समान संधी. मॅच ऑन. हनुमान सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार. पुढचा बॉल. हेमंत. हो क्लीन बॉल. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. जर तुम्ही शफल झाला तर आर्मर आहे तो बॉल जर तुम्ही टाकला खांद्याचा वापर केला तर दांडी गुल होईल आणि इथे तीच केली आहे. हनुमान आउट. नक्कीच होगी तेरी दांडी गुल. मेरा बॉलर पॉवरफुल. काहीसे हे बोल पाहिजेत पुढे भविष्यात. हे गाणं बदलेल आणि तशीच दांडी गुल केली आहे. मी तर आर्मर विषयी चर्चा करत होतो. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी सुरू आहे पहा. हा बॉल तोच आहे. मी म्हटलं होतं ना जर शफल झाला घुसून मारण्याचा प्रयत्न झाला की तुम्हाला खांदा वापरायचा आहे. थोडासा बॉल अँगल करत आतमध्ये टाकावा लागेल. तेच केलंय. अराउंड द लेग ऑफस्टिकला धडकलाय बॉल. फलंदाज बाद. विकेट आली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36ला 1 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे 23. रन. 36 धावा. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि टीम हर्डल तिथे आपण पाहतोय जलपान सुरू आहे. सगळेजण एकमेकांची चर्चा करतात. काय करायला पाहिजे पुढे. प्लॅनिंग काय पाहिजे. कशा पद्धतीने थांबवू शकतो. 23 धावा पुरेशा आहेत का. आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. चला आता जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. मागचं षटक हेमंतने मॅच मध्ये आणलंय.
या मंगलमूर्ती वाजे टीमला, कारण मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात, 1 विकेट आली आहे. अप्रतिम इथे स्कोरिंग. आपल्या बरोबर माझ्या बरोबर डाव्या बाजूला जतीन गोंधळी उसाटण्याचा हा स्कोरर आहे आणि आपण पाहतोय सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा जतीन गाजवतोय. चांगली स्कोरिंग करत असताना अतिशय सुंदर त्याची लेखणी आणि त्यातल्या त्यात स्कोरर सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडतो कोणत्याही स्पर्धेमध्ये, कारण आता अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला सातत्याने त्या बाईक्स पाहायला मिळतात. हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता, स्कोररची भूमिका तेवढीच महत्वाची ठरते, कारण सगळ्यात महत्वाची भूमिका तोही बजावत असतो. कारण प्रत्येक खेळाडू आता स्वतःच्या धावा मोजतो, प्रत्येक खेळाडू स्वतःच्या विकेट मोजतो. पॉईंट प्रत्येकाला माहिती असतात, किती आपण खर्च केलेत, किती धावा केल्यात, किती विकेट घेतलेत. त्याच्यामुळे स्कोररची भूमिका देखील काही सोपी नाही आणि जतीन ती कामगिरी सातत्याने चोख पार पाडतो या स्पर्धेमध्ये. त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. आणि त्याचमुळे मी म्हटलं ना मगाशी देखील, भोलेनाथ पाटील यांचा शो म्हणजेच क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटीवर निर्भर, बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न आणि तसंच आयोजन. या मैदानावर तीच चर्चा नेहमीच असते. पनवेल प्रीमियर लीग देखील गाजवली आहे जतीनने स्कोरिंग करून 1 रनात ती सिरीज. त्यामुळे ती चर्चा. बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करतोय गगनचुंबी सिक्सर आणि तिथे प्रेक्षक असतात त्या तिथे वर आणि त्यांच्या दिशेला हा षटकार. रेशमाच्या रेगाने पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग ब्रेक बॉल होता, पिकअप शॉट उचलला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. कडक शॉट मिड विकेटला. 6 धावा येत आहेत आणि ते जे प्रेक्षक असतात ते भरपूर दिलखुलास प्रेक्षक आहेत, जे वर बसलेले असतात. तिथून सामना पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. कॉमेंट्री बॉक्स देखील उंचावर आहे या ग्राउंडचा आणि इथून देखील कॉमेंट्री करणं म्हणजे एक वेगळीच आनंद देणारी गोष्ट असते प्रत्येक कॉमेंटेटरसाठी. वेगवान बॉल होता, मागच्या बॉलवर प्रत्युत्तर दिले. हा बॉल वेगात टाकलाय. गोलंदाजाचं कमबॅक आहे या ओव्हरमध्ये. अनिश पाटील ची चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर तो प्रत्युत्तर देत असताना अजय डांगरकरला. अजय डांगरकरचा स्ट्राईक रेट 200चा आहे. 10 बॉलमध्ये 20 केल्यात आणि आता 10 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. 10 बॉल 17 रन. बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पलीकडे. हा येतोय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. षटकार. अजय डांगरकर अजूनही मैदानामध्ये आहे. त्याने ते शिवधनुष्य पेललंय अजूनही स्वतःच्या खांद्यावर. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. विकेट किपरने सांगितलं होतं गोलंदाजाला आउटसाइड ऑफ स्टंप ठेव, परंतु गोलंदाजाने काय केलं, स्टंपच्या मधोमध लाईन ठेवली आणि तिथूनच मारलाय समोर फटका. कधी कधी विकेट किपरचं ऐकणं गरजेचं असतं. त्याचं कारण आहे विकेट किपर हा गोलंदाजाचा आरसा असतो. त्याला माहिती असतं काय फुटवर्क आहे बॅटरचं, काय स्ट्रेंथ आहे बॅटरची, कुठून तो फटके मारू शकतो. आणि त्याचमुळे आता विकेट किपर क्लोज आहे. 9 चेंडू 11 धावा हे समीकरण. अजय डांगरकर 11 बॉलमध्ये 26 धावा केल्यात. खतरनाक खेळतोय. 48 धावा कंप्लीट झाल्यात. 59चं टार्गेट आहे. हा बॉल सोडून दिलाय सरळ विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 49, 49. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं हा सामना चांगला रंगेल, तसंच झालाय कारण बॅटिंग चांगली केली आहे. परत एक वेळा हा प्रयत्न पुढे. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन बॉल इक्वेशन राहिले आता. 2 धावा कंप्लीट म्हणजेच काय 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 50 अप अर्धशतक पूर्ण झालंय झेनुमान उसारली टीमचं. 51 धावा. 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज. बंटी आलाय. बाईकर मॅन, बाईक सम्राट या गावामध्ये चर्चा त्याची आहे. बाईक नंबर 2 आणि बाईक नंबर 2 तर समालोचक प्रवीण टेंबेलाही मिळाली आहे. म्हणजे याही गावात बाईक आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 6 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 7 बॉलमध्ये 6. उसाटणेला मिळाली 1 बाईक प्रवीण टेंबेला. त्यानंतर दुसरी बाईक किरवलीच्या स्पर्धेमध्ये.
लकी ड्रॉद्वारे 7 बॉलमध्ये 6 रन हे समीकरण. बॉल समोर आणि फटका कडक आहे. बॉल सीमारेषा पलीकडे बेधडक चाललाय. 6 धावाने हा सामना फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय टीम जैनुमान उसारलीने 9 विकेटने. अभिनंदन. हॅडलक टीम मंगलमूर्ती वाजे, तुम्ही देखील चांगले खेळलात, परंतु आता वेळ झाली आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय अजय डांगरकर, ज्याने या मॅच मध्ये धावा केलेल्या आहेत 36 तो ठरला या मॅचचा हिरो. आणि या मॅच ची कहाणी तुम्ही पाहताय. अजय डांगरकरने गोलंदाजी देखील केलेली आहे, 1 विकेट देखील घेतली आहे आणि त्यातल्या त्यात 14 बॉलमध्ये 36 धावा केलेल्या आहेत. म्हणूनच उसारली संघ 9 विकेटने भव्य विजय मिळवू शकला आणि तो ठरतोय या मॅचचा हिरो. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे संतोष गरज सर आपल्याबरोबर जोडले जातील आणि जशी सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बहरदार आणि एक तगडा आवाज तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय योगेश मडवी सरांचा. पुढच्या मॅचची कहाणी ऐकूया त्यांच्या जुबानी. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. जाऊया आपण व्यासपीठाकडे स्वागत कक्षामध्ये, जिथे सत्कार केला जाईल, शुभसन्मान केला जाईल राजूशेठ पाटील आणि भोलाशेठ पाटील यांच्या वतीने. सन्माननीय ए टी पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्ष